पाहतो इराण आणि इस्रायल युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय। इराणमध्ये 7300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय, तर जीडीपी मध्ये 10% घट होण्याची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे। अमेरिकेचा युद्धावरचा खर्च सुमारे 7.49 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय। युद्धामुळे भारतात शेअर बाजारातही मोठी घसरण झाली होती आणि भारताच्या निर्यातीला मोठा फटका बसलाय। इस्रायलचाही युद्ध खर्च वाढलाय, तर हजारो मृत्यू झालेत। सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू। इराणमध्ये 7300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय। इराणच्या गॅस उद्योगावरही मोठा परिणाम झालाय आणि निर्यातही घटली आहे। कंपन्या, हॉस्पिटल, शाळांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर इराणच्या जीडीपी मध्ये 10% घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर अमेरिकेच्या युद्धावर आतापर्यंत 7.49 लाख कोटींचा खर्च झालाय। अमेरिका भविष्यात हा खर्च 19.2 कोटींवर नेण्याची शक्यता आहे। इस्रायलचं या युद्धात 1.25 लाख कोटींचा चुराडा झालाय। तर इस्रायलमध्येही 7100 जणांचा मृत्यू झालाय। भारताची निर्यात घटल्यामुळे 1.5 लाख कोटींचा तोटा भारताला सोसावा लागलाय। तर शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे। तसंच गुंतवणूकदारांचे 37 लाख कोटी बुडालेत। भारतात कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठी वाढ पाहायला मिळाली आहे। तर लेबनॉनमध्येही 14,000 नागरिकांचा मृत्यू झालाय। 10 लाख नागरिकांचं स्थलांतर लेबनॉनमधून इतर राष्ट्रांमध्ये पाहायला मिळालंय। तर लेबनॉनच्या 1.6 लाख कोटींचं आर्थिक नुकसान झालंय। UAE मध्ये वाढत्या युद्ध खर्चामुळे जीडीपी मध्ये 3% घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय।